राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या नागपूर दौऱ्यावरती आहेत आणि या ठिकाणी ते कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतात। यावेळी त्यांनी संजय राऊतांच्या वक्तव्याबाबत वाईट वाटत नसल्याचं सांगितलेलं आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीबाबत बोलताना बीएमसी ताब्यात घेण्याचं भाजपचं स्वप्न असून त्यामुळेच त्यांचे केंद्रातले मंत्री आणि राष्ट्रीय अध्यक्ष मुंबईत येत असल्याचं अजित पवार म्हणाले। तसंच राष्ट्रवादीनं मुंबईमध्ये एकत्र लढण्याचा प्रस्ताव ठाकरेंना दिल्याचंही पवारांनी सांगितलंय। कुठलाही राजकीय पक्ष म्हटल्यानंतर ते कुठल्याही निवडणुकीच्या करता तयारीला लागतातच। आज तर ते सत्ताधारी पक्ष आहे, केंद्रात सत्ता आहे त्यांची, राज्यात सत्ता आहे त्यांची, आणि त्यांचं बरेच वर्षाचं स्वप्न आहे की आपल्याला मुंबई महानगरपालिका ताब्यात घ्यायची। सर्वे येत आहेत, त्या सर्वेमध्ये देखील शिवसेनेला जागा जास्त दाखवत आहेत आणि त्याच्याकरता ह्यांनी सगळ्यांनी ताकद लावली। तुम्ही बघितलं केंद्रातले पण मंत्री येतात, त्यांचे केंद्रीय राष्ट्रीय अध्यक्ष पण मधल्या काळामध्ये येऊन गेले। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मुंबई शहरामध्ये तसा खूप काही ताकदवान नाहीये। आमचे कमी आमदार तिथं निवडून येतात, कमी नगरसेवक निवडून येतात। आम्ही उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केलेली की आपण एकत्रपणे तिथं निवडणुकीला सामोरं जाऊ आणि महानगरपालिकेच्या निवडणुका लढू। उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं की आपण विचार करू। संजय राऊत मोठे नेते आहेत, आज राज्यसभेचे मेंबर आहेत। त्या संदर्भात मी कालच तुम्हाला सांगितलं, जर माझंच त्याबद्दल काही म्हणणं नसेल तर तुम्ही का मनाला वाईट वाटून घेता? ज्या त्या पक्षामध्ये त्यांच्या स्पोक्समननी, त्यांच्या प्रमुखांनी काय करावं तो त्यांचा अधिकार आहे। संजय राऊतांनी अजित पवारांच्या धरणाबाबतच्या वक्तव्यावरती खेद व्यक्त करत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केलाय। आपण धरणाबाबतचं ते वक्तव्य करायला नको होतं, याबाबत आपल्याला खेद असून आपल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचंही ते म्हणाले। राऊतांच्या थुंकीचा मुद्दा तापलेला असतानाच अजित पवारांनी त्यावर नेत्यांनी जबाबदारीनं बोलावं असं वक्तव्य केलेलं होतं। त्यावर राऊतांनी थेट धरणात लघुशंकेचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून जुनी जखम उकरून काढली होती। राऊतांच्या या वक्तव्यानं महाविकास आघाडीमध्ये पुन्हा एकदा मतभेदाची ठिणगी पडल्याचं दिसून आलंय। बरोबर आहे, धरणामध्ये पेक्षा थुंकणं चांगलं। असं संयम तर राखला पाहिजे प्रत्येकाने, बरोबर आहे, पण ज्याचं जळतं त्याला कळतं, ज्याचं जळतं त्याला कळतं। आम्ही भोगतो आहोत आणि आम्ही भोगून सुद्धा जमिनीवर उभे आहोत, इकडे तिकडे पळालो नाही। मी माझ्या पक्षाबरोबर आम्ही सगळे ठामपणे उभे आहोत। अजितदादा पवारांविषयी मला प्रश्न विचारला, तो अर्धवट माहितीच्या आधारावरती विचारला की अजितदादांनी तुमच्याविषयी असं बोलले। अजितदादा असं बोललेले नाहीत, पण माझा आणि अजितदादाचा स्वभाव थोडा हॉट असल्यामुळे आम्ही पटकन रिॲक्ट होतो। अजितदादा काल असं बोललेले आहेत की महाराष्ट्रामध्ये संयमानं वागलं पाहिजे, संयमानं बोललं पाहिजे। बरोबर आहे, मी सहमत आहे। आणि ते असंही बोलले, कुठे मी आत्ता वाचलं की संजय राऊत यांनी त्या संदर्भातला खुलासा केलाय, थुंकण्यासंदर्भात त्यांची जीभ दाताखाली आली आणि ते थुंकले। त्यांनी स्पष्टीकरण केलंय ना, हे स्पष्ट केलंय त्यांनी, पण तुम्ही मला एक वेगळा प्रश्न विचारला, त्याच्यामुळे माझ्याकडून काही कडक शब्दात भाषा केलं, त्याच्याबद्दल मला खेद वाटतो। मी असं नाही बोलायला पाहिजे होतं। संजय राऊतांनी खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावा असं थेट आव्हान मंत्री गुलाबराव पाटलांनी दिलंय। संजय राऊत यांच्या कृतीवरून त्यांची संस्कृती किती खालच्या पातळीची आहे हे दिसून आलं अशी टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे। तर राऊतांसाठी मनोरुग्णालयाच्या खाटा वाढवल्या असल्याचा टोलाही गुलाबराव पाटलांनी लगावलाय। याच्यावरून त्यांच्या संस्कृतीचं आपल्याला लक्षण दिसतंय की किती खालच्या पातळीची त्यांची संस्कृती आहे। ज्या 41 आमदारांनी यांना मतदान केलं आणि जे एकनाथ शिंदे त्यावेळेस त्यांनी स्वतः यांना मतदान केलं, त्यांच्या मुलाच्या बाबतीमध्ये हे थूक करतात। आमची त्यांना आव्हान आहे की जर तुम्ही इतके नालायक आम्ही आहोत की तुम्ही आमच्यावर थुकतायत तर मग आमची खासदारकी वापस करा ना। एवढ्या नालायक लोकांच्या मतावर तुम्ही खासदार का राहतायत? तुम्हाला लाज शरम थोडीफार जरी असेल तर तुम्ही खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडून येऊन दाखवावं, कोणी कोणाला थू केलं हे लक्षात येईल। सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढील मुख्यमंत्री कोण होणार यासाठी शर्यत लागल्याचं दिसून येत आहे। आपला नेता मुख्यमंत्री व्हावा म्हणून कार्यकर्ते बॅनर पोस्टर लावताना दिसतात। भंडारा शहरात नाना पटोलेंचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लागल्यात।
पटोलेंच्या वाढदिवसानिमित्तानं कार्यकर्त्यांनी असे बॅनर्स लावलेले आहेत आणि बॅनरमुळे चर्चेला पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे. तर नागपुरातही नाना पटोलेंच्या समर्थकांनी बॅनरबाजी केली. बॅनरवरती भावी मुख्यमंत्री, शेतकरी पुत्र, काम करी लोकांचे कैवारी असा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर पिंपरीतील चौकातही पटोले समर्थकांनी बॅनरबाजी केलेली आहे. शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, शगुन चौक, पिंपरी आणि इंदिरा गांधी उड्डाण पुलावर ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. बघा, आता कार्यकर्त्यांचा उत्साह असतो, पण आमची भूमिका त्याच्यातली स्पष्ट आहे की विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे आणि या पद्धतीचं भावी मुख्यमंत्री वगैरे होल्डिंग लावण्याची कुठली गरज नाही आणि कुणी लावू नये अशी मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून सांगतो आहे. राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या नेत्याच्या मागं मनापासून साथ देणाऱ्या कार्यकर्त्यांना उत्साह असतो, त्यांचा उत्साह ओसंडून वाहत असतो आणि त्यावेळेस मग ते अशा प्रकारे करतात. अशा अनेक नेत्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत असतं आणि त्याच्यामुळे तशा प्रकारे पोस्टर लावली जातात. हे पहा, अजितदादा असतील, नानासाहेब पटोले असतील, हे सगळे या राज्यातले प्रमुख नेते आहेत. हा प्रश्न कोणी कोणाचं समर्थन करण्याचा नसतो. हे नेते सांगत नाहीत की माझी असे होर्डिंग लावा म्हणून. हा त्यांच्या समर्थकांचा अतिउत्साह असतो. आम्ही सांगत नाही. आता आदित्य साहेबांचे आमच्या लागले, आदित्य ठाकरेंचे, तर आदित्य ठाकरे यांनी सांगितलं का होर्डिंग लावा? अजितदादा पवार सांगतात का होर्डिंग लावा? तुम्ही सुद्धा ह्या प्रश्नांना जास्त महत्त्व देऊ नका. कोणी सांगत नसतं, कोणताही नेता स्वतः कधी सांगत नाही माझे पोस्टर लावा, माझे होर्डिंग लावा. कार्यकर्ते परस्पर करतात आणि मग त्याचे परिणाम नेत्यांना भोगावे लागतात. असं आहे, आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी काही वेळा ह्या अशा प्रकारचे ज्या गोष्टी होतात. प्रत्येक जणांना वाटतं की आपल्या पक्षाला मुख्यमंत्रीपद मिळावं, आपल्या जवळच्या माणसाला मुख्यमंत्रीपद मिळावं, असं अनेकांना वाटतं. आणि अनेक वेळेला हे असे जे आहेत बोर्ड लावले जातात, फलक लावले जातात, याचा कितपत फायदा होतो हे काही मला माहिती नाही. जालना बीड मार्गावरती बंजारा ब्रिगेडकडून मंत्री संजय राठोड यांचा ताफा अडवण्यात आला. बंजारा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास मंत्र्यांना राज्यात फिरू देणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला. राठोड हे जालन्याहून बीडकडे जात होते आणि त्यावेळी बंजारा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत घोषणाबाजी सुरू केली. आमच्या बंजारा तांड्यांना जवळजवळ 90 ते 95% तांड्यांना आजही मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीयेत. म्हणजे रस्ता नाहीये, पाणी नाहीये, वीज नाहीये. या सोबत शैक्षणिक परिस्थिती जर आमची पाहिली तर शाळा सुद्धा आमच्या तांड्याला व्यवस्थित दिलेल्या नाहीयेत. त्यामुळं इथून पुढं तुमच्या माध्यमातून मला इथल्या शासन प्रशासनाला इशारा देतोय की जर आमच्या मूलभूत प्रश्नांकडे, आमच्या एसटी आरक्षणाच्या मागणीकडे, राजपूत भामटा प्रकरणावरनं जर यांनी लक्ष दुर्लक्षित केलं तर येणाऱ्या काळात आम्ही यांना कुठेही महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा तुमच्या माध्यमातून देतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारच्या कामांचं कौतुक केलेलं आहे. मोदी सरकारच्या 9 वर्षातल्या विकास कामांबद्दल बोलायला 4 ते 5 तास कमी लागतील असं मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केलंय. एनडीएची 15 वर्ष आणि यूपीएची 60 वर्ष, यात एनडीएच्या 15 वर्षात मोठा बदल झाल्याचं गडकरींनी म्हटलंय. रेल्वे अपघात आणि रस्त्यांवरील अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणार असल्याचंही गडकरी म्हणाले. पुढील 5 वर्षात देशात इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचं देखील स्वप्न असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं. केवल बिहार में 68,000 लोगों को डायरेक्ट एम्प्लॉयमेंट मिला है. मैं फैक्ट्री वाइज आपको आंकड़ा दूंगा और आने वाले समय में 10 साल पूरे होने के पहले मैं आपको 1 लाख पूरा कर दूंगा. रही बात, सरकार ने रेलवे में, पुलिस में, सब जगह ओपन करके आदेश दिया है कि आपके पास जितनी वेकेंट जगह है उसकी करो. पुण्याच्या घोरपडी गावामध्ये भाजपचे आमदार नितेश राणेंच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. घोरपडी गावात लव्ह जिहादची घटना 4 महिन्यांपूर्वी घडली होती. या प्रकरणातील आरोपी सध्या अटकेत आहे आणि या मोर्चात मोठ्या संख्येनं
हिंदू बांधव देखील सहभागी झालेले होते. हिंदू समाज यापुढे लव जिहादच्या नावाने कुठलेही अन्याय सहन करणार नाही. कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत केली तर ते डोळे आम्ही त्या ठिकाणी ठेवणार नाही. हा कडक संदेश देण्यासाठीच आम्ही सगळेजणच आज हिंदू म्हणून एकत्र आलेलो आहे. नगर शहरामधील श्री विशाल गणपतीसह 16 मंदिरांमध्ये वस्त्र संहिता लागू करण्यात आलेली असून तोकडे कपडे घालून दर्शनासाठी येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात येणार आहे. त्यामुळे दर्शनासाठी मंदिरात येताना अंग प्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय वेशभूषा करून येऊ नये असं आवाहन महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी केलंय. या निर्णयावर भाविकांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत. वस्त्रसंहिता अर्थात मंदिरात येत असताना भाविक भक्तांनी त्या ठिकाणी कोणती वस्त्र घालून यावीत यासाठी एक प्रकारचा नियम असा आहे याच्यामध्ये की या ठिकाणी मी स्पेसिफिकली मगाशी पण सांगितलं, आताही सांगतो, अंग प्रदर्शन करणारी, तोकडी, असभ्य, अशोभनीय, फाटलेली वस्त्र घालून मंदिरात येऊ नये. याच्यामध्ये या वस्त्रसंहिता लागू करण्यामध्ये कुठल्याही भाविक भक्ताला दुखावण्याचा प्रश्न नाहीये, भाविक भक्ताला मंदिरातल्या दर्शनापासून वंचित ठेवण्याचा प्रश्न नाहीये. आज व्यावहारिक अर्थाने तुम्ही सगळ्या ठिकाणी जर ड्रेस कोड वापरता तर मंदिरात का वापरू नये. आणि मंदिरं ही पर्यटनासाठी जाणारी किंवा मंदिरं फिरायला जाणारी ठिकाणं नाहीये. च्या दृष्टीने मंदिरात जाणाऱ्या मुलींनी या संस्कृतीला जपून कपडे घालून मंदिरात जाणं योग्य आहे. आम्ही या मताशी पूर्णपणे सहमत आहे. आणि हे असे छोटे कपडे घालून येणं हे चुकीचे आहे. म्हणजे हा निर्णय घेतला आहे, हा बरोबर घेतलेला आहे. भारतात आपण आपली संस्कृती जपलीच पाहिजे. बाहेरचे जे देशातले मुली आहेत ते आपली संस्कृती पाळत नाही, मग आपण का पाळायची त्यांची संस्कृती. फुलच कपडे घालायला पाहिजे. करेक्ट. हे चांगलं नाहीच आहे तोडके कपडे. आता त्यांच्या आईवडिलांनी त्यांना तसे देतात, मग मुलं काय करणार ना. ठाण्यामध्ये समूह विकास योजना म्हणजेच क्लस्टर योजनेचा आराखडा अनेक वर्षांपासून कागदावरच होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळे आशिया खंडातील सर्वात मोठ्या योजनेला मुहूर्त लाभलाय. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत योजनेला प्रारंभ होणार आहे. ठाण्याचे आमदार एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी ठाण्यात विकास कामांचा धडाकाच लावलाय. अनेक वर्ष कागदावर असलेल्या क्लस्टर योजनेला अखेर मंजुरी मिळाली आहे. ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक, अनधिकृत आणि अधिकृत इमारती आहेत. त्यांचा सुनियोजित आणि नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण 45 नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले आहेत. त्यांचं एकूण क्षेत्रफळ 1500 हेक्टर इतकं आहे. या 45 आराखड्यांपैकी अत्यंत दाटीवाटीचं क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्रमांक 12 मधील योजना क्रमांक 1 आणि 2च्या कामाचा प्रत्यक्ष प्रारंभ होणार आहे. या सुविधा देण्याचं काम या क्लस्टरच्या माध्यमातून होत आहे. त्याला सुरुवात लवकरच होते. 5 तारखेला त्याचं सुरुवात होईल. प्रत्यक्ष काम यामध्ये महापालिका आणि सिडको हे मिळून या ठिकाणी हे काम करेल. आणि या धोकादायक इमारतीमध्ये राहणाऱ्या रहिवाशांच्या डोक्यावरची टांगती तलवार जी आहे ही कायमस्वरूपी दूर करण्याचं काम या क्लस्टरच्या माध्यमातून होणार आहे. क्लस्टर योजनेच्या टाइम बॉन्डमध्ये अंमलबजावणी होऊन स्वतःचं हक्काचं आणि कायदेशीर घर लवकरच मिळणार असल्यानं स्थानिकांनी आनंद व्यक्त केला आहे. पडते पण 2-3 बिल्डिंग पण आपल्या इथे अपघात झालेल्या आहे बिल्डिंगच्या. त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे लोकांची गैरसोय पण झाली आहे. पण या क्लस्टरमुळे लोकांचं आपलं जे आहे भलंही होईल आणि आपले जे सामान्य जे आपले जे रहिवासी यांचंही सर्वांचं भलं होणार आहे. या आमच्या इथल्या किसननगर 2 मध्ये खूपच बिल्डिंगी जुन्या झाल्यात. प्लॅस्टर वगैरे पडून जातात. तसे खूप लोक जखमी पण झालेत. त्याच्यासाठी हे दुरुस्त लवकरात लवकर व्हावा. आमच्या पोरांना पण धोकेदायक आहे. कधी चांगले चुंगलं होईल तरच आमचे पोरं पण खेळतील. अनधिकृत आणि अधिकृत धोकादायक इमारतींचा सामूहिक पुनर्विकास करण्याच्या दृष्टीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नागरी पुनरुत्थान 1 आणि 2ची अंमलबजावणी सिडकोकडून केली जाणार आहे.
तर समूह विकास योजनेचं कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क इथे क्लस्टर पुनर्विकासाचं कार्यालय सुरू करण्यात आलं आहे. अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे. तर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये इतरही महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्याआधी वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.